मित्रांनो, आपल्या ब्रह्मपुरी शहरातील कोरोना केअर सेंटरची व्यवस्था समजून घेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. मित्रांनो, जर आपल्याला हा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच माझ्या द रिव्होल्यूशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात असू द्या, जर तुम्हाला ताप खोकला असेल व श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर सर्वात पहिले कोरोनाची चाचणी करा. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाकीचे उपचार सुरू करा. मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हेच करणार आहात. मित्रांनो नमस्कार, मी सतीश डांगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात. मित्रांनो, कोरोना महामारीच्या काळात हे शासकीय वसतिगृह आज कोरोना केअर सेंटर म्हणून ब्रह्मपुरीमध्ये स्थापित झालेलं आहे. आणि या कोरोना केअर सेंटरमध्ये अँटीजेन RT-PCR टेस्ट करण्यात येते. ती टेस्ट कशी असते, ती टेस्ट करताना काही त्रास होतो का, त्या टेस्टबद्दल लोकांच्या मनात जे गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मित्रांनो, या कोरोना महामारीच्या काळात नुसताच देश बर्बाद झाला नाही तर त्याचबरोबर देशातल्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, रोजगार असेल, अर्थव्यवस्था असेल, त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था असेल, ही सुद्धा सगळी बर्बाद झालेली आहे. पूर्ण एक वर्ष या पूर्ण जगाचा हा कोरोनाने आपल्या आवाक्यात घेऊन सगळा एक वर्ष नष्ट केलेला आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये अजूनही लोक घाबरत आहेत की ज्यांना काही सिम्पटम्स असतील, त्यांना खोकला असेल, ताप असेल. सर्वात पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती अशी आहे की ज्यांना हे जे सिम्पटम्स आहेत ते दिसतात आहेत, आढळत आहेत, त्यांनी सर्वप्रथम या सेंटरमध्ये येणे आणि आपली कोरोनाची टेस्ट करून घेणे. लोक या सेंटरला जणू काही अंदमान निकोबार बेटमधील एखादी सेल्युलर जे जेल असते, इंग्रजांनी जे स्थापित केलेलं होतं, त्या जेलसारखे लोकांची एक प्रतिमा आहे. मित्रांनो बघा, ही माझ्या मागची दिसलेली सुंदर इमारत, या सुंदर इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटरमध्ये अँटीजेन आणि RT-PCR टेस्ट होते. ती कशी होते, ती टेस्ट होताना काही त्रास होतो का, रक्त लागतं का, किंवा याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते गैरसमज आपण त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आज अनुभवणार आहोत आणि त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, या व्हिडिओच्या संबंधाने आज संपूर्ण माहिती, इथल्या परिसराची माहिती, आतमध्ये कशा प्रकारची व्यवस्था आहे ती माहिती आणि अँटीजेन RT-PCR बद्दलची सगळी माहिती आपल्याला जे पुरवणार आहेत त्यांचं नाव आहेत प्रशांत माकोळे सर. माझ्यासोबत आहेत ते. हे चौगान PSCला आरोग्य सेवक या पदावर कार्यरत आहेत. तर प्रशांत माकोळेजी आपल्याला आज कोरोना केअर सेंटरमधलं आतमधलं सगळं दृश्य आपल्याला सांगणार आहेत आणि त्यांची जी आपल्याला मदत मिळणार आहे त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं एक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सर आपल्याला सोबत आहेत. चला मित्रांनो, कोरोना सेंटरविषयी अधिक माहिती मिळवूया. ठिकाणी समोरची माहिती सर देणारच आहेत. सर कुठपासून सुरुवात करणार आहोत आपण औषधी जे आहे पुरवठा विभागापासून सुरुवात करणार आहोत. तिथून मग आतमध्ये आपण पेशंट भरती असलेल्या प्रत्येक पेशंटना आपण 1-2 पेशंटना भेटी देऊन मग अँटीजेन टेस्ट आणि RT-PCR टेस्ट याच्यासाठी समोर जाऊ आणि समोर साहेबांची भेट होईल. समोर साहेबांची भेटू. म्हणजे या ठिकाणी हे जे आपल्याला जी बिल्डिंग दिसते इकडे, या ठिकाणी काय आहे? औषधी पुरवठा विभाग. औषधी पुरवठा विभाग आहे. ओके ओके. त्या ठिकाणी काय होतं सर नेमकं तिथं रजिस्ट्रेशन केला जातो आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग समोर त्यांना पेशंटना समोर पाठवल्यानंतर औषधी पुरवठा विभागमधून त्यांच्याकडे काही जे औषधी द्यायचे आहेत ते ट्रीटमेंट दिली जाते. ओके ओके. चला तर मग समोरच्या पुरुषांमध्ये प्रत्येक पोलीस विभाग, आमचे नगर परिषद कर्मचारी आणि सगळे इतरत्र पूर्ण आरोग्य विभाग, सगळे आमचे दवाखान्याचे सगळे विभागाचे कर्मचारी उपस्थित असतात आणि इथूनच मार्गदर्शन केले जाते. या गेटनी जा आणि समोरच्या गेटनी जा असं मार्गदर्शन करून प्रत्येक पेशंटला त्या मार्गाने आणि औषधी विभागामध्ये पाठवून त्याचा पेशंटला या मार्गाने परमिशन आहे की त्या मार्गाने परमिशन? म्हणजे पेशंटनी त्या मार्गाने प्रवेश करायचा असतो. ओके. इकडनं कोणाचीच परमिशन नसताना नाही आणि तिकडनी पेशंटला त्या मार्गाने परमिशन असते आणि हे औषधी विभागामध्ये सगळं पूर्ण इकडे रजिस्ट्रेशन केलं जातं. मित्रांनो, आपण आतमध्ये आलेलो आहोत. सिक्युरिटी म्हणून मी एक मास्क लावून घेतो आहे, सरांनी पण लावलेला आहे. तर या ठिकाणच्या बद्दलचं वैशिष्ट्य सांगा, हे काय आहे नेमकं? हे नेमकं औषधी वितरण कक्ष आहे. या OPD मध्ये आलेल्या पेशंटची नोंदणी केलेली जाते. गरोदर माता, इतर साधारण
सगळे काही सर्दी खोकला ताप असलेले पेशंट त्यांची नोंदणी करून त्यांचा नोंदणी केल्यानंतर प्रमाणपत्र देऊन आतमध्ये तपासणीसाठी पाठवल्या जाते आणि परत त्या पेशंटना औषधी पुरवठा केला जातो इथून. आणि इथं असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जे काही पेशंट आहेत त्यांनासुद्धा इथून औषधी पुरवठा केलेला जातो आणि प्रत्येक वेळेस ते कार्यरत असतात. आमचे मॅडम आहेत, सर राहतात, मॅडम आहेत, सगळेजण राहतात. ओके ओके, चला आतमध्ये जाऊया. सर्वांना नमस्कार मॅडम. आम्ही एक कोरोना जनजागृतीसाठी एक व्हिडिओ बनवत आहोत. तर या ठिकाणची जी सिच्युएशन आहे, ॲक्च्युली पेशंट आल्यानंतर या ठिकाणी पेशंट म्हणण्यापेक्षा ज्यांना लक्षणं आहेत असे जे व्यक्ती या ठिकाणी येतात त्या व्यक्तींसाठी जी सोय आहे किंवा त्यांना कशा प्रकारे ट्रीट केलं जातं याच्याबद्दलचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे आहे. यामध्ये आम्ही ज्या पेशंटला सिम्पटम्स असतात त्यांना, ज्याला ताप सर्दी खोकला आहे त्यांना आम्ही कोविड टेस्ट ॲडवाईस करतो. आणि ज्या ANC असतात 9 मंथवाल्या, ज्यांना 9वा महिना सुरू आहे त्यांना जनरली प्रायव्हेट डॉक्टर, सरकारी डॉक्टर हे त्यांना कोरोना टेस्ट करायला सांगतात. तर ते टेस्टसाठी येतात, त्यांचे पण टेस्ट करून घेतो आम्ही त्यांना. मग या इथं औषधोपचार पण त्यांना दिले जातात आणि आमच्याकडनं औषधी गोळ्या सगळ्या भेटतात त्यांना. जसं तुम्ही सामान्य रुग्णालय ब्रह्मपुरीमध्ये कार्यरत तुम्ही डॉक्टर्स आहेत, नाकाळे मॅडम आहेत, तुम्ही आहात. तर या ठिकाणी जे पेशंट येतात किंवा ज्यांना सिम्पटम्स आहेत असे लोक जेव्हा येतात आहेत तेव्हा तुम्ही गोळ्या म्हणजे सिम्पटम्स असतील तरच पॉझिटिव्ह सिम्पटम्स असेल तर त्याला आम्ही औषधी गोळ्या देतो. आणि ज्याला सिम्पटम्स नाही आहेत त्याला विटॅमिन B कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन C ह्या टॅबलेट्स दिल्या जातात आमच्याकडनं. आणि बाकी मग त्यांना जे पण काही आपले आयुर्वेदिक उपचार आहेत ते करायला आम्ही त्यांना सांगतो. जसं गरम पाण्याची गुळणी करणे, हे टाकून मीठ टाकून. आणि पुन्हा आमचे काही आयुर्वेदिक औषधी आहेत त्याने आम्ही त्यांना ॲडवाईस करतो. आणि नोंदणी कशा प्रकारची आहे याच्यामध्ये, म्हणजे नेमकं काय काय घेतलं जातं, यांची पेशंटची जी माहिती आहे ती कशा पद्धतीची घेतली जाते? नोंदणी म्हणजे ज्या पेशंटला, ज्यांना सगळ्यांना लक्षणं आहेत ते सगळ्यांचीच केले जातात. सिम्पटमॅटिकही करतो आणि सिम्पटमॅटिक दोघांची नोंदणी होते इथे. जे लोक टेस्टला येतात सगळेच. म्हणजे या ठिकाणी कोणी पण सर्वसामान्य व्यक्ती स्वतःला ज्यांना वाटत असेल तो पण येऊन तपासणी करतो, त्याची पण आम्ही करून देतो. कारण तो कधी कधी पेशंटच्या संपर्कात आलेला असतो किंवा तो हिस्ट्री देत नाही, तरी पण त्याला जर करायची असेल किंवा त्याला कुठे ड्युटी वगैरे जॉईन करायची आहे तर त्याला फिटनेस पाहिजे आहे, तर मग हे आम्ही टेस्ट करून त्यांना देतो. या ठिकाणी आलेला व्यक्ती घाबरलेला वाटतो का तुम्हाला, जाणवतो का असा खूप? काही काही पेशंट असतात घाबरलेले, प्रत्येकच नसतात. म्हणजे गेट पासून लोकांच्या मनामध्ये एक धगधग धगधग. नाही तर काही काही जणांना वाटतं की आम्हाला करायला पाहिजे का मॅडम, तर काही प्रॉब्लेम नाही. जर तुला त्रास असेल तर कर, नसेल त्रास तर नाही करायचं. असं काही जबरदस्ती नाही की केलीच पाहिजे असं आहे, असं सांगतो आम्ही त्यांना. ओके ओके. आणि इथं प्रिस्क्राईब केलं जाते की अँटीजन करायची की RT-PCR? पहिले आम्ही असिम्टोमॅटिक असेल तर त्याला RT-PCRच ॲडवाईस करतो. आणि सिम्पटम्स असेल आणि अँटीजन सांगतो. अँटीजन जर निगेटिव्ह येत असेल तर त्याला RT-PCR ॲडवाईस दोन्ही पण सांगतो. टेस्ट RT-PCR कोणासाठी, म्हणजे कोणी करायला पाहिजे? RT-PCR ही असिम्टोमॅटिक पेशंट आहे, हाय रिस्क पेशंट आहे, त्याची RT-PCR व्हायला पाहिजे. हाय रिस्क म्हणजे कसं म्हणता येईल? म्हणजे आता समजा हे पेशंट पॉझिटिव्ह आहे आणि यांच्या संपर्कात मी आली आहे आजूबाजूला, तर त्या पेशंटचे RT-PCR करणे आवश्यक आहे. म्हणजे एका कुटुंबातला एखाद्या व्यक्तीला समजा हां, कुटुंबातला एखादा पॉझिटिव्ह आहे तर त्याच्या घरच्या सगळ्यांचे RT-PCR करायला पाहिजे. ओके. म्हणजे त्यांची अँटीजन होत नाही, RT-PCR होत, म्हणजे तुम्ही ॲडवाईस. ज्याला सिम्पटम्स असेल त्याची फास्ट आपला रिपोर्ट पाहिजे तर त्याची अँटीजन करायची, जर ती निगेटिव्ह येत असेल तर RT-PCR करायचं. ओके ओके ओके. आणि इथून तुम्ही ॲडवाईस करता, आतमध्ये पाठवता? पाठवतो. म्हणजे तुमचा ॲडवाईस प्रिस्क्रिप्शन त्या ठिकाणी हा आमचं आवश्यक आहे. आमचं असल्याशिवाय ते अँटीजन टेस्ट करून देणार नाही. ओके. किंवा मग ते बाहेर प्रायव्हेट डॉक्टरकडून आले असतात, त्यांचे प्रिस्क्रिप्शन असतात, ते पण चालतात. टेम्परेचर आणि SpO2 सुद्धा. प्रत्येक पेशंटचं टेम्परेचर आणि SpO2 घेतलं जातं. त्याचा डिटेल पत्ता, मोबाईल नंबर, इथे सगळं त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं घेतलं जातं, नाव वगैरे सगळं नोंदणी इकडे केलं जातं. म्हणजे ओके. म्हणजे याचा काही मेसेज वगैरे पेशंटला जातो का? नाही, मेसेज नाही, पण कसं त्यांनी पेशंटनी टेस्ट केली की नाही, आम्ही ॲडवाईस केलेली टेस्ट केली की नाही त्याचा फॉलोअप घ्यायला आम्हाला मदत होते. पेशंटचा कॉन्टॅक्ट नंबर असला की त्याच्यामुळे. म्हणजे RT-PCR जसं झालं तर ते मेसेज वगैरे येतो मोबाईल? हां, ID जनरेशन होतं, त्याच्यानंतर मेसेज येतो की तुमचा ID जनरेट झालेला आहे. इथंच होते का मग ते? ठीक आहे मॅडम, धन्यवाद. जाऊया. आपल्यासोबत आपले मित्र आहेतच, प्रशांत नाकाळे. मित्रांनो नमस्कार. औषधी वितरण कक्षाच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी 2 जे व्यक्ती इथं चेक करायला आलेले आहेत, कोरोना पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तुम्ही कोणत्या गावावरून आलात? चिंचोलीवरून. तुम्ही काय करता? मी आशा वर्कर आहे.
आशा वर्करचे काम करत आहेत. आशा वर्कर आहात आणि तुमच्यासोबत यांना चेक करायसाठी आणलेला आहात. आणले आहे. ओके ओके. तर कशासाठी तुम्ही यांना चेक करतात? यांचा म्हणजे आता पूर्ण म्हणजे 9 महिने झालेले आहेत. त्यांना म्हणजे कोरोना टेस्ट केल्याशिवाय म्हणजे कोणत्याही म्हणजे दवाखान्यात म्हणजे घेत नाही. त्याच्यासाठी म्हणजे आम्हाला कोरोना टेस्ट करणे आवश्यकता आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे आशा वर्कर तुम्ही आहात, तर आजूबाजूला तुमच्या जेवढ्या गरोदर महिला असतील तर त्या सगळ्या मातांचं तुम्ही टेस्ट करणार आहात. ओके ओके. मग यांना स्वतः तुम्ही घेऊन येता काय? नाही, आता यांच्या घरचे म्हणजे तयार नव्हते आणण्यासाठी, हा. त्याच्यामुळे मी स्वतःच म्हणजे यांची रिक्स घेतली आणि स्वतःच मी आपल्या रिक्सवर आणली आहे. ओके ओके. तुम्ही या ठिकाणी चेक करायसाठी आले, तर तुम्हाला काही भीती वगैरे वाटत आहे का? नाही. नाही ना? भीतीचं काही कारण नाही. डॉक्टर चांगले आहेत आणि सगळी व्यवस्था या ठिकाणी एकदम चांगली व्यवस्था आहे. त्याच्यामुळे घाबरू नका आणि लोक घाबरले नाही पाहिजे याच्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. तर तुमच्या गावामध्ये असं भीतीचं वातावरण वाटते का कोरोना संबंधाने? हो, कोरोना म्हणजे खूप भीती वाटत आमच्या गावच्या लोकांना. म्हणजे आता आम्ही सर्वे वगैरे केलो तर आम्हाला तो ऑक्सिजनची पण नाही, म्हणजे काय करू नाही दिला, मोजू नाही दिला, तापमान पण सुद्धा मोजून नाही दिला. एवढे म्हणजे धास्ते बसून गेलेले आमच्या गावच्या लोकांना. तुम्ही इथं आलात, तुम्हाला असं काही धास्तीचं वातावरण वाटतं? काहीच नाही वाटे. मी कोरोना टेस्ट केलीच आहे. कोरोना टेस्ट करून सरा गेलीच आहे. म्हणजे मागे मी डिलिव्हरी नेली होती गडचिरोलीला, तर आम्हाला सांगितले की तुम्ही कोरोना टेस्ट करा म्हणून, तर आम्ही कोरोना टेस्ट केली येथे. हां, बघितलं तर मित्रांनो, या ठिकाणी गरोदर मातासुद्धा या ठिकाणी टेस्ट करायला येतात. त्यांचा जो काही अहवाल असेल त्याच्यानुसार डॉक्टर त्यांना ट्रीट करतीलच. चला तर मग समोर जाऊया. या मार्गाने हे आपले आलेले रुग्ण प्रत्येक पेशंट हे आतमध्ये जाऊन टेस्टिंगसाठी आतमध्ये जातात आणि इथूनच या प्रवेशद्वारातून प्रत्येक रुग्ण आतमध्ये जाऊन आणि पेशंटसुद्धा याच दरवाजामध्ये उभे राहून आपल्या आलेल्या सगळ्या नातेवाईकांची भेट घेऊन सगळे आपली सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी उभे राहतात. इथूनच सगळं काही या दारातून होते आणि ही इथून पेशंटची सुरुवात होऊन राहिलेली आहे. पेशंटचे प्रत्येक हे वार्ड्स आहेत. इथून प्रत्येक वार्डमध्ये अलग अलग प्रकारचे पेशंट भरती केलेले आहेत. आता आपण समोर बघतच आहोत. सगळ्या सोयी सुविधांनी उपलब्ध असलेलं हे पेशंटचं वार्ड आहे. म्हणजे सगळे पॉझिटिव्ह पेशंट या ठिकाणी ठेवलेले आहेत काय? हे पॉझिटिव्ह पेशंट असलेले पूर्ण वार्ड आहे, आपण बघून राहिलेलं आहे. हे सगळ्या आतमध्ये हॉलमध्ये सगळे पॉझिटिव्ह पेशंट आहेत आणि प्रत्येक हॉलमध्ये पेशंट भरती आहेत. ते बघू शकता. समोर चला. प्रत्येक याच्यामध्ये पेशंट आहेत सगळीकडे. या ठिकाणी कोणत्या पेशंटला ठेवण्यात येते? जे पेशंट आता आपण इथून होम क्वारंटाईनसाठी पाठवत नाही ते पेशंट इथं राहतात आणि काही वयस्क पेशंट आहेत त्या पेशंटनासुद्धा इथं ठेवले जाते. ज्यांना म्हणजे सिम्प्टमॅटिक्स म्हणजे एकदम सिम्प्टमॅटिक्स नाही त्यांना इथं ठेवल्या जाते. प्रत्येक वार्डमध्ये अलग अलग पेशंट आहेत. बाकी जे हार्ट सिम्प्टमॅटिक्स आहेत त्यांना चंद्रपूर इथं तिथं पाठवल्या जाते. आणि इथल्या पेशंटच्या मनात काही भीती वगैरे जाणवते का तुम्हाला? भीती वगैरे काहीच नाही जाणवत. प्रत्येकजण चांगल्या सुरक्षित व्यवस्थित आणि आनंदित राहतो. प्रत्येक दिवस त्यांचा चांगला निघतो. ही एक खास महत्त्वाची गोष्ट आहे. नाही, खरंच बिल्डिंगचं स्ट्रक्चर पाहता एक सुंदर अशी इमारत या ठिकाणी आपल्या ब्रह्मपुरीला उपलब्ध झालेली आहे आणि एक चांगली व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर जेवणाची वगैरे कशी व्यवस्था असते या ठिकाणी? जेवणाची अगदी सुव्यवस्थित बिलकुल दोनही टाईम अगदी पद्धतशीर व्यवस्था आहे. सकाळी चहा, नाश्ता, अंडा, मग नंतर परत 11 वाजता जेवण, परत मग संध्याकाळी दुपारी चहा आणि संध्याकाळी जेवण. अशा प्रकारची सुव्यवस्थित व्यवस्था आहे. आपण विचारू शकता प्रत्येक पेशंटला, ते सांगू शकतात. आणि या संबंधाचा काही खर्च वगैरे द्यावा लागतो का पेशंटला? पेशंटला खर्च वगैरे काही नाही, शासन पुरवत आहे. सगळं काही शासनाकडून आहे. इथून काहीच कोणी खर्च देत नाही आणि काही नाही. बरं बरं, चला मग. पेशंट बसलेले आहेत. हे आवार आहे. हे जे काही आतमधले पेशंट आहेत ते बाहेरही बसतात आणि आलेले पेशंटसुद्धा हे बाहेर बसलेले आहेत. ह्याच्यामध्ये बसून आता समोर तपासणी केली जाते. त्याच्यासाठी हे पेंडॉल टाकलेलं आहे. पेंडॉलमध्ये आलेले पेशंट आतमध्ये बसून त्याची व्यवस्था पेंडॉलमध्ये केली जाते. पूर्ण पेंडॉलमध्ये व्यवस्था आहे. हे वरतं क्वारंटाईन सेंटरचं पूर्ण हे फोटोग्राफी आहे. हे पेशंट आहेत. हे वरती पेशंट आहेत. पण बघून राहिले
बघितलं तर मित्रांनो, या ठिकाणी पेशंटची जी संख्या आहे किंवा ज्यांना 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 ते लक्षणं असतील, खोकला असेल, ताप असेल, ते लोक या ठिकाणी येतात आहेत आणि शेकडोच्या संख्येनं तुम्हाला या ठिकाणी लोक पाहायला मिळतात. आणि रोज कितीपर्यंत लोक या ठिकाणी पोहोचतात? 70 ते 80, 100, कधी कधी 100 असतात, कधी कधी म्हणजे 70, 80, 100पर्यंत लोक या ठिकाणी रोज येतात. ते स्वतःची एंटीजन आणि आर्टिफिशियल पकडलं तर 100ची वरती जातात. अशा प्रकारच्या 2 टेस्ट असतात इथं. त्या दोन्ही टेस्ट पकडल्या तर 100च्या वरती सगळे पेशंट जातात आणि सगळे व्यवस्थित होऊन सगळं बरोबर करतात. आमचे कृष्णा सर आहेत, झलके सर आहेत, यांच्याशी संपर्क करू शकता आपण, विचारा, मेडिकल ऑफिसर आहेत. बरोबर. तर या ठिकाणी लक्षात घ्या, शेकडोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात. आपण अजूनही घाबरत आहोत. इतकी सुंदर इमारत आहे, या ठिकाणी सुसज्ज अशी व्यवस्था आहे, लोक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहत आहेत. आपण घाबरत कशासाठी आहोत हेच मला समजत नाही. अँटीजन RT-PCR टेस्ट अत्यंत सोपी असते आणि त्या टेस्टकडे आता आपण चाललेलंच आहोत. या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं काम होते. त्या ठिकाणी जे आपण पहिलं काउंटर जे बघितलं औषधी वितरणाचं कक्षाचं, त्या औषधी वितरण कक्षामधून घेतलेला कागद या ठिकाणी जमा करण्यात येतो आणि नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी अँटीजन आणि RT-PCR टेस्ट करण्यात येते. सर, तुम्ही या ठिकाणी नेमकं कोणतं काम करतात? अँटीजन टेस्ट जे अर्ध्या तासामध्ये होते रिपोर्ट नाही का, जे आता समजा ANC आहेत किंवा आपल्या इन्फॉर्मेशन, पेशंटची नोंदणी, पेशंटची बेसिक माहिती जी आहे ती या ठिकाणी आम्ही नोंदवतो. तर त्याचं नाव झालं, त्याचं वय झालं, त्याचं लिंक झालं, पत्ता, त्याचा फोन नंबर आणि जे आमची असते सॅम्पल ID ती, आणि नेमकं तो कोणत्या कॅटेगरीमधून इथं आलेला आहे तपासायला नाही का. जसं एक ILI असते आमच्याकडे, ताप सर्दीवाले पेशंट त्या ILI, किंवा एक असतो ANC, गरोदर माता ते ANC मध्ये, किंवा असतात लो रिस्क वगैरे पेशंट, तर त्यांचा आम्ही इकडे हे करतो. रोज किती पेशंट येतात जवळपास? आता सरासरी सध्या आहे 30 ते 35 पेशंट फक्त अँटीजनचे होतात. RT-PCRचं वेगळं असतं पुन्हा. आणि पॉझिटिव्ह किती मिळतात? आता ब्रह्मपुरीमध्ये आकडा आपला आता 30 पैकी 10चा आहेच रेशिओ. म्हणजे सध्या आता आकडा कमी झाला. त्यांचे रोजचे 10 आणि RT-PCRचे पण 10-15 असं सुरू आहे सध्या रोजचं. काही प्रमाण कमी झालं आहे का ब्रह्मपुरीमध्ये की तसाच आहे सेम? नाही, ब्रह्मपुरी तसंच प्रमाण आहे. ब्रह्मपुरीत प्रमाण कमी नाही झालं आहे. म्हणजे कोरोना कमी होत आहे असं सांगितलं जातं, तसं ब्रह्मपुरीमध्ये काही आहे का? तपासण्या थोड्या बहुत कमी झाल्या आहेत, बट पेशंटचं प्रमाण तितकंच आहे सध्या तरी. जे पेशंट अजूनही घाबरत आहेत, अँटीजन RT-PCR करायला अजूनही पेशंट घाबरत आहेत, तर त्या पेशंटला तुम्ही काय सांगाल? नाही, आमचं त्यांना हेच सांगायचं आहे की आपल्याला कसं आहे, नेमकं माहीत तर हवं ना, शाळा झाली पाहिजे ना, की बा आहे की नाही. तुम्ही या, तुम्ही तपासा, नसेल तर काही टेन्शन आहे. तसंही आता घरी ठेवणं सुरू झालंच आहे, होम आयसोलेशन. जरी तो निघेल पॉझिटिव्ह लक्षण नसतील तर आता ब्रह्मपुरी जवळपास 1200च्या वरती पेशंट आहेत. 800 वगैरे पेशंट घरीच होते, बिना लक्षणवाले वगैरे ते आहे. पण कसं आहे, जर त्यांच्या लक्षात आलं नाही लवकर आणि जर उशीर झाला तर मग वेळेवर मग त्यांनाच ते होतं ना, श्वास घ्यायला त्रास वगैरे, बाकी अजून विकार, मग त्यांना वेळेवर मग गाडी नाही मिळत, वेळेवर मग त्यांना बेड नाही मिळत. त्याच्यामुळे जास्त होण्यापेक्षा तुम्ही या, फक्त तपासून घ्या एकदा, निघल्यास काही तसं विषय नाही. म्हणजे त्वरित त्यांचा लवकर उपचार होणार, म्हणजे त्यांचा फॅमिलीला तेवढा काही त्रास होणार नाही. या ठिकाणी खूप सारे पेशंट दिसत आहेत, तर मग इथं कोणते पेशंट ठेवलेले आहेत आपण? इथं म्हणजे असं आहे की आता ब्रह्मपुरी जसं शहरी भाग आहे, तर शहरी भागामध्ये घरी ठेवणं सुरू झालं आहे होम आयसोलेशन. पण जो ग्रामीण भाग येतो, ग्रामीणमध्ये सुरू नाही झाला आहे, तर त्याच्यामुळे ग्रामीणचे पेशंट इथं राहतात. किंवा ज्यांच्या घरचे 3-4 लोक आहेत, ज्यांच्या घरी सगळे 4 पेशंट पॉझिटिव्ह आहेत आणि केअरटेकर काळजी घेणारा कोणीच नाही, असे लोक मग इथं राहतात. बरं. आपली अँटीजन आणि RT-PCRची वेळ काय असते नेमकी? वेळ तसं तर आहे आमचं 9 ते 1 अँटीजनचं. अँटीजन पण दिवसभर सुरू राहतात, कारण कसं प्रायव्हेट दवाखाने ब्रह्मपुरीमध्ये इतके सारे आहेत, त्याच्यामुळे कधी पण डिलिव्हरी पेशंट किंवा कोणी इमर्जन्सी पेशंट येतात, कधी पण रेफर करतात ते. त्याच्यामुळे 24 तास आम्हाला घ्यावं लागतात. पण वेळ असा 9 ते 1 आहे, पण पेशंट कधी पण येतात, त्याचं काही हे नाही. डिलिव्हरी पेशंट, ॲक्सिडेंट पेशंट वगैरे हे ते कोणतेही प्रायव्हेट दवाखाने बरेच. पेशंटचे चेहरे बघितल्यावर, त्यांची मानसिकता बघितल्यावर घाबरलेले वाटतात का तुम्हाला? तसं तर काही हे नाही आता, हो, पण थोडे बहुत राहतात. ते कसं आहे, आता समाजात ते असं एकदम ते हवा बनून जाते, एकदम त्यांच्याबद्दल एकदम असं थोडं वाईट प्रसारखं होऊन जाते की बा पॉझिटिव्ह आहे, हे आहे. म्हणजे पेशंट तर असेल, पण त्याच्यासोबत त्याच्या घरचे किंवा त्याच्या नातेवाईक, त्याच्यासोबत मग कोणी बोलायला नाही पाहत 15 दिवस, हे दिवस. किंवा तो जरी बरा होऊन घरी जाईल तरी मग त्याला तेच कोणी सामान देत नाही, कोणी बोलत नाही, हे ते. त्याच्यामुळे थोडं बहुत आता, पण आमचं तेच सुरू आहे की पब्लिसिटी जी झाली आहे वाईट, ही थोडं आपण चेंज करू या हिशोबाने. नक्कीच त्याच उद्देशाने आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. आता थोड्या वेळा सुरू होणार. किती वेळ लागेल सर? 10-15 मिनिट. मित्रांनो, या ठिकाणी वास्तव्याला असलेले काही पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत, त्यांचं मी नाव सांगत नाही, पण जनरल एक सगळ्यांना माहिती व्हावं की या ठिकाणी जेवण कशा पद्धतीचं असतं, ते सगळ्यांना माहिती व्हावं, यासाठी मी यांच्यासोबत आज बोलतो आहे. तर कृपया इथल्या जेवणाच्या व्यवस्थेविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल?
जेवण खूप छान आहे आणि वेळोवेळी मिळतं. काय काय आहे जेवणामध्ये? जेवणामध्ये भाज्या बदलत राहतात रोज. जेवणाची क्वालिटी चांगली असते का? चांगली राहते, एकदम चांगली आहे. नाश्ता मिळते, चाय मिळते, सर्व गोष्टी बरोबर आहेत आणि सुविधा व्यवस्थित आहे एकदम. आणि जेवणासोबत पुन्हा काय काय सप्लिमेंटरी काय काय असतं? सप्लिमेंटरी म्हणजे म्हणजे जसं दूध अंडी वगैरे असं काही असं? अंडी वगैरे मिळतात ना, अंडी, चाय आणि गोड्यांसाठी काय गोळ्या पण मिळतात. कोणत्या गोळ्या मिळतात सध्या? कोणाला कोणता त्रास असला त्या गोळ्या देतात त्या मागितल्यानंतर. ओके ओके. तर या ठिकाणी सर्व सुसज्जित. आणि तुम्हाला इथं राहायला कसं वाटतं? भीतीदायक वातावरण आहे का तुमच्या मनात? वगैरे काही नाही वाटत, म्हणजे फ्रेश वाटते एकदम. ओके ओके. बिल्डिंग एक सुसज्ज बिल्डिंग आहे आणि खरं गाय मस्त आहे, फ्रेश आहे बिलकुल. काही तर टेन्शन घरचे लोक बाहेरून असं येऊ शकतात का? नाही. घरचे लोक का? घरचे लोक तिकडेच. म्हणजे अजून भेटायला कोणी असं नाही 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 बरोबर. आणि जेवढं आणि तुम्ही एकमेकासोबत म्हणजे एका रूममध्ये किती जण? बोलतो आम्ही, जेवढे पॉझिटिव्ह आहे ना इकडे आम्ही बोलतो सायंकाळी वगैरे, मिळूनच राहतो. तसं काही हे नाही. काही भीती वगैरे वाटते का तुम्हाला? भीती वगैरे काहीच नाही वाटत. हां, बरे होऊनच जातात ना इथून. हां हां बरोबर बरोबर. तर एक चांगला पॉझिटिव्ह संदेश आपल्या लोकांपर्यंत जाईल मित्रांनो या माध्यमातून. आता याच्यानंतर आपण अँटीजन आणि RT-PCR कडे वळणार आहोत. तर चला मग अँटीजन आणि RT-PCR बघूया. ही आहे स्वॅब रूम. या ठिकाणी स्वॅब होत असतात. अँटीजन अजून RT-PCR दोघांची पण स्वॅबसाठी कॉमन रूम दिलेली आहे. RT-PCRचं असं आहे की त्यांचे सॅम्पल जे असतात त्याची टेस्टिंग होते चंद्रपूर किंवा नागपूरला आणि त्याचा रेट थोडं जास्त आहे. त्याच्यामुळे ही टेस्टिंग होते फक्त जे पेशंटचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे त्यांची किंवा जसे जे आले बाहेरगावून हॉटस्पॉट एरियातून पुणे मुंबई किंवा आंतरजिल्हा आंतरराज्य त्यांची होते ही RT-PCR टेस्टिंग. आणि ही खोली सकाळ सायंकाळ बिलकुल सॅनिटाईज होत असते. सगळे बॉक्स वगैरे सगळे सध्या एकदम क्लीन आहे. आणि सर पेशंटची जी त्याच्यानंतर टेस्ट केल्यानंतर जी प्रतिक्रिया काय असते? म्हणजे कोणी म्हणतात नाकातून रक्त वगैरे निघते की त्रास वगैरे होतो, आणि त्याच्याबद्दल म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अनुभव काय आहे? त्यांचं असं आहे की आता नाकातून जर रक्त निघला तर समजायचं की त्याचा सॅम्पल बरोबर आलेला आहे डीपमध्ये, किंवा जर फक्त घायघायत वगैरे घेतला आम्ही तर त्यांचं कधी कधी मग सॅम्पल इनकन्क्लुझिव्ह असतो किंवा इम्प्रॉपर सॅम्पल मग लिहून येतो. त्याच्यामुळे आम्हाला सॅम्पल जो आहे तो एकदम डीपचा घ्यायचा असतो नॅझोफॅरेंजियल. त्याच्यामुळे तसं होते बरेचदा. किंवा कधी कधी कसं आहे लहान मुलं वगैरे खूप त्रास करतात, एकदम ते थोडं तरी टाकलं की ते एकदम इन्सिक्युअर करतात फील, त्याच्यामुळे हालतात वगैरे ते तसं होते कधी कधी. पण तेवढे काही विषय नाही, त्यांना गोळ्या वगैरे मिळतात तसं मग इथून, आणि ते बस 5 मिनटं किंवा 10 मिनटं असतो ते, बाकी मग तेवढा काही विषय नाही त्याचा. आता होणार सुरू थोड्या वेळात. यांचं कसं असते RT-PCRचं, यांना जसं नोंदणी करायचं राहिलं तर यांचं पहिले ID बनवावं लागतो आम्हाला. तर ते साईट असते ICMR, त्याच्यावर मग ती ID बनवा. ID बनवल्यावर मग नंतर तोच नाव तोच वय सगळे एकदा क्रॉस चेक करा. त्याच्यानंतर मग त्यांचं असते मीडियम, त्याच्यावर तो स्टिकर बरोबर लावल्यावरच त्यांचं हे होतं. म्हणजे असं आहे की असं नको व्हायला, की कारण काय रोजच्या जवळपास 100ची राहते ना कधी कधी, 30-40 आमचे, यांचे 50-60, मग तेच कोणाचं नाव कोणाचं गाव तसं नको. त्याच्यामुळे आम्ही हळूहळू करतो, पण तेच एकदम व्यवस्थित आहे. तर या ठिकाणी मग ज्यावेळी पेशंट येतात त्यांना म्हणजे रक्त कंपल्सरी आहे का? नाही, ते बाय चान्स एखाद्याचं कसं लहान मुलं वगैरे हालतात की नाही एकदम, त्याच्यामुळेच, किंवा कोणी घाबरतात एकदम, त्याच्यामुळे नाही तर काही तसं विषय नाही. म्हणजे माझं सुद्धा अँटीजन आणि RT-PCR झालेलं आहे, तर मला तसं काही असं अनुभवला नाही की रक्त लागलं. फक्त तसं होते 100तून 1 किंवा 2 लोकांचं तसं, बाकी काही तसं विषय नाही. म्हणजे याच्याबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत की रक्त लागतं मग खूप त्रास होतो, नाक रात्रभर दुखत राहतं, असंही काही जण म्हणतात. तसं काही तसं नाही. थोडा वेळ राहतो, आता आम्ही पण केल्या तपासणी. आता थोड्या वेळ राहतो तसं दुखणं वगैरे, 1 तास 2 तास, किंवा कोणाकोणाचं निघते रक्त तसं, पण काही विषय नाही. ते स्टिक एकदम आतमध्ये डीपमध्ये गेली की तो होणारच, तसं रक्त वगैरे येणारच आहे. ओके सर. आणि लोकांचं मग असं आहे की 17 दिवसाचं आहे सध्या आपलं होम आयसोलेशन, जो क्रायटेरिया आहे आपला पेशंट निघल्यावर, तर इथं 10 दिवस ठेवतात, 7 दिवस मग ते घरी राहतात होम आयसोलेशनला. किंवा कधी कधी जसं इथं पेशंट असतात, जर तब्येत वगैरे कोणाची एकदम जास्त खालावली तर मग इथून त्यांना रेफर होतो चंद्रपूरला वगैरे, चंद्रपूर रेफर किंवा कुठे रेफर. पण सहसा पेशंट लोकांचं घरीच राहण्याकडे असतो थोडं कल, तर आम्ही त्यांना मग तेच म्हणतो की तुम्ही तपासणी वगैरे करून टाका एकदा. जर काहीच लक्षणं नसतील, बेसिक असतील एकदम ताप, तर मग त्यांना मिळतो होम आयसोलेशन, नाही तर मग त्यांना इथंच राहावं लागतं, किंवा मग प्रायव्हेट क्रिस्तान वगैरे किंवा कुठं पण त्यांच्यानुसार तसं असते ते. बस होईल 5 मिनटात सुरू. मित्रांनो, अँटीजन आणि RT-PCRच्या ज्या रूममध्ये आपण स्वॅब कलेक्शन कक्षामध्ये आपण प्रवेश करत आहोत, या ठिकाणी सिस्टर्स आहेत आणि त्यांना आपण काही माहिती विचारू की ते ॲक्च्युली ते काय करत आहेत. आम्ही आमच्याकडे जे पण लोक पॉझिटिव्ह येतात त्यांची लिस्ट येते हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून. ते ट्रेसिंगचे लोक वेगळे आहेत, तर ते लोक आमच्याकडे लिस्ट आणून देतात. मग त्याच्यानुसार आम्ही त्यांची ऑनलाईन ID बनवतो. तर मग त्यांना आम्ही वेळ देतो 12पर्यंत येतात सगळे, आणि अशी प्रकारे लाईन लावून त्यांना आम्ही टेस्टसाठी घेतो, आणि याचा रिपोर्ट 2 दिवसांनी वगैरे येते. आणि ते जे लिक्विड तुम्ही आता तुमच्या हातामध्ये दिसलं होतं ते ॲक्च्युली काय आहे? ते VTM म्हणून त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये आम्ही सॅम्पल जे घेतो
ते सॅम्पल आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे थ्रोट स्वॅब आणि नेझल स्वॅब असे 2 स्वॅब घेतो आम्ही. तर त्याची स्टिक असते ती आम्ही त्या लिक्विडमध्ये टाकतो. तर ते कल्चर मीडियासाठी जे रिप्लिकेशन होते व्हायरसचं तर ते त्याच्यामध्ये होते. अशी ती ट्यूब आहे, अशी ट्यूब आहे ही, याच्यामध्ये आम्ही ती स्टिक टाकतो टेस्ट घेतल्यावर. याच्यात काय लिक्विड आहे? ही VTM त्याचं नाव आहे, व्हायरल ट्रान्समिशन मीडिया म्हणून. तर हे त्याचं नाव आहे मीडियाचं. त्याच्यामध्ये आम्ही स्टिक्स टाकतो आणि मग ते सॅम्पल्स नागपूरला जातात टेस्टसाठी. असं आहे. बरं, असे तुम्ही रोज जे पेशंट्स अनुभवत आहात इथे या ठिकाणी, तर तुम्हाला असं काही भीती वाटते का? भीती अगोदर खरंच वाटायची की कारण की अगोदर खूप जास्त स्प्रेड होतं. स्प्रेडमध्ये आता पण आहे, पण अगोदर भीती खूप होती. पण आम्ही स्वतःची इतकी काळजी घेतो त्याच्यामुळे तितकी भीती आता वाटत नाही, सवय झाली आता. म्हणजे अशा लोकांसोबत वावरताना स्वतःला असं आम्हीच भिणार तर कसं होईल ना, आम्हाला तर ते करावंच लागेल. आमचं कामच ते आहे, ड्युटीच ती आहे, त्यामुळे आम्हाला करणं गरजेचंच आहे. नाही, खरंच याचा अभिमान आहे. सगळ्या देशाला याचा अभिमान आहे की डॉक्टर्स आणि नर्सेस या ठिकाणी काम करतात आहेत, आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. तर या ठिकाणी स्वॅब कलेक्शन कक्षामध्ये ॲक्च्युली जे काय होत आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा ना. याच्यामध्ये आता कसं होते, पेशंट्स येत आहेत, पेशंट आले त्यांना आम्ही त्यांची नोंदणी घेतो. नोंदणी ॲक्च्युली रात्रीच होऊन जाते आमची. 12 नंतर आम्हाला ID बनवायची असते, ऑनलाईन ID बनवतो आणि पेशंटला अशी उभं करतो. क्रॉस चेक होऊ नये म्हणून आम्ही बरोबर त्यांची ट्यूब त्यांच्या हातात देतो. त्याच्यानंतर त्यांची टेस्ट होते. टेस्ट झालं की आम्ही पेशंटला पाठवून देतो घरी आणि त्यांना मी आयसोलेशन व्हायला सांगतो जिथपर्यंत रिपोर्ट येत नाही. 2 दिवसामध्ये मॅक्झिमम 72 आवर्समध्ये रिपोर्ट येऊन जाते. मग रिपोर्ट आले की त्यांना कळवतो आम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आली की इथे बोलवतो, निगेटिव्ह आली की घरीच. असं याची प्रोसिजर आहे. पण याचं एकच आहे की याचे रिपोर्ट 2 दिवसांनी येते. म्हणजे जर कोणाला इमर्जन्सी असेल, ऑपरेशन असेल किंवा अजून काय असेल त्यासाठी ही टेस्ट नसते, त्यासाठी अँटीजन टेस्ट असते. आता दोन्ही होणार ना? आता इथे दोन्ही होणार. अँटीजनचा पण टायमिंग आहे त्यांचं, तर ते आता सध्या तर दोन्ही होईल. पण अँटीजन टेस्ट 24 तास चालते. RT-PCR फक्त त्याचा टायमिंग आहे, कारण की याचे रिपोर्ट्स आम्हाला नागपूर पाठवावं लागतात. याची जे टेस्ट आहे आणि रिपोर्ट नागपूरवरून येतात. ओके ओके. तर आता ही टेस्ट आहे, त्यामुळे आता आम्ही पेशंटला पाठवू. जयंत दादा, अशी ट्यूब प्रत्येक पेशंटची वेगवेगळी असते. ही ट्यूब आम्ही त्यांच्या हातात देतो आणि मग ते टेस्टसाठी जातात. जा ना. मित्रांनो, स्वॅब कलेक्शन कक्षामध्ये आपण आलेलो आहोत. लॅब टेक्निशियन आहेत, त्यांनी PPE किट घातलेली आहे आणि तुमच्या हातात जे साहित्य आहे त्याच्याबद्दलची माहिती सांगा. VTM आहे हे, व्हायरल ट्रान्सफर मीडिया. हे व्हायरसला म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या ट्रान्सफर करायचं असेल तर इथे, कारण तो जिवंत असला पाहिजे, त्यामुळे VTM आहे हे. आणि हे काय आहे? हे स्वॅब स्टिक्स आहेत, हे नेझल आहे आणि हे ओरल आहे. ओके ओके. मित्रांनो बघा, आपल्या समोर या ठिकाणी स्वॅब कलेक्शन. ही RT-PCR टेस्ट आहे. अँटीजन टेस्ट वेगळी असते. अँटीजनमध्ये फक्त नेझल थ्रू घेतात स्वॅब. RT-PCRमध्ये नेझल प्लस थ्रोट असे 2 स्वॅब घेतात. तर बघितलं मित्रांनो, आत्ताच RT-PCRची टेस्ट झाली. थ्रोट आणि नोज याचे दोन्ही याचे सॅम्पल घेण्यात आले आत्ता. तर या ठिकाणी जे आहेत मेश्रामजी, तर त्यांचा आपण परिचय घेऊया की त्यांना कसं वाटलं ॲक्च्युली, म्हणजे नाक खूप त्रास झाला का किंवा काही, तर ते आपल्याला या ठिकाणी सांगतील. तुम्हाला काही त्रास झाला का नाकामध्ये, गळ्यामध्ये असा काही त्रास वाटला का? हो, थोडा त्रास होते. म्हणजे खूप नाकापर्यंत कुठपर्यंत गेल्यासारखे वाटते स्टिक? नाकामध्ये डोळ्यापर्यंत गेली असं वाटतं. ओके. किती वेळपर्यंत त्रास असतो हा? हा तसा तर 15-20 मिनटं तो त्रास जाणवतोच. प्रत्येकाला जाणवतो तो त्रास. त्यामुळे 15-20 मिनटं तरी त्रास होतोच त्याचा. थ्रोटचा इतका होत नाही, बट नेझलचा खरंच त्रास होतो. हेडेक होते. खूप लोकांचे कंप्लेंट्स आहेत की आम्हाला हेडेक होत आहे, बट ते म्हणजे खूप कॉमन आहे की नेझल घेतल्यावर हेडेक होतेच. मग अशी त्या सरांनी सांगितलं की 100 लोकांपैकी एखाद्याच्या नाकातून रक्त वगैरे निघतं. ब्लिडिंगचा मेन कॉज आहे की पोझिशन. खूप लोक कसे हलतात. आम्ही जेव्हा स्वॅब घेतो ना, तर खूप लोक हलतात, हात मारतात, त्यांनी काय होते स्टिक लागून जाते कुठेतरी, मग तिथून ब्लिडिंग निघते. ऑलरेडी नोज इतकं सेन्सिटिव्ह आहे, तिथून ब्लिडिंग येणं साहजिकच आहे ते. त्यामुळे आम्ही ते घेतलं की ते खूप हलतात, स्पेशली लहान मुलं आणि जे एजेड लोक आहे यांचं ब्लिडिंग होतेच होते. त्यामुळे ते तितकी भीतीलायक गोष्ट नाही आहे, ते कॉमन आहे. म्हणजे याच्यानंतर आणखी एक पेशंट बघूया आपण. जी आहे
तोंड बोलून ठेवा. तोंड बोला. मित्रांनो 2 पेशंट झालेले आहेत. तुम्हाला काही त्रास झाला का? नाही, काहीच नाही झालं. काही जाणवलं नाही? नाही. अरे वा, खूप चांगला अनुभव सांगितला त्यांनी. तर प्रत्येकाच्या पेशंटमध्ये हा डिफर करेल की कोणाला पेशंटला थोडासा त्रास होईल, कोणाला पेशंटला काहीच होणार नाही. तशा पद्धतीने RT-PCR आरटीपीसीआरचा सॅम्पल आहे त्याच्यामध्ये नेझल आणि ओरल दोन्ही घेतात आणि जे अँटीजेन आहे फक्त नेझल घेतात. म्हणजे सेम प्रोसिजर असेल. सेम प्रोसिजर, फक्त तिथे ओरल नाही घेत, तिथे ओरल घेतात आरटीपीसीआरमध्ये. हां, लिक्विड सेम राहील. लिक्विड नाही राहत तिथे, ते कसं रॅपिड आहे, डायरेक्ट किट टेस्ट म्हणतात ना ती आहे. अँटीजेन डायरेक्ट म्हणजे कसं आता 5 मिनिटात रिझल्ट मिळू शकते त्याचा. त्याला 2 मिनिट लागते, त्याला नागपूरला पाठवावं लागते आम्हाला. तर RT-PCR म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन, ते कसं वेळ लागतो. हे 2 दिवसात रिपोर्ट मिळेल याची आणि त्याची लवकर इथेच मिळतं रिपोर्ट. आता अँटीजेनचा आता होणार आहे आता स्टार्ट होईल त्याचं. ओके. त्या बाजूला चालू कर. बघा मित्रांनो, या एकाच रूममध्ये स्वॅब कलेक्शन टेस्टमध्ये या ठिकाणी एका बाजूला RT-PCR टेस्ट होते आणि या इकडे एका बाजूला अँटीजेन टेस्ट होते. आणि ती कशी होते पुन्हा एकदा आपण बघूया. अँटीजेन म्हणजे ॲक्च्युली काय आहेत, PPE घातलेले या ठिकाणी लॅब टेक्निशियन आहेत. अँटीजेन हे नोझल सॅम्पल आहे, म्हणजे नाकातलं सॅम्पल या ठिकाणी घेण्यात येतं. आणि त्याचबरोबर ह्या जे मगाशी लिक्विड दाखवलं ओके ओके. नाही ओके. मॅडम याच्याबद्दल सांगा ना थोडंसं. आता बफरमध्ये आपल्याला ते स्वाबस्टिक नोझल जो नेझोफॅरेंजियल सॅम्पल घेऊन आपल्याला तिथे टाकायचं असतं, स्क्वीज करून टाकायचं असतं आणि त्याच्यानंतर कॅप लावून आपल्याला तो बफर जो आहे तो एका किटमध्ये टाकायचा असतो 3 ड्रॉप. आणि याचा रिपोर्ट किती वेळात मिळेल आपल्याला? अर्ध्या तासामध्ये 15 ते 30 मिनिटामध्ये त्याचा रिझल्ट चेक करावा लागतो. 30 मिनिटाच्या नंतर सहसा चेक नाही करत असं आहे. ओके ओके, थँक्यू मॅडम. इथे आणले जातात. कशाला इकडे येतात. आता स्टार्टिंगपासून मी तुम्हाला सांगतो अँटीजेनचं प्रोसेस कसं आहे. हे आमचं असतो किटचा बॉक्स. अशा एका बॉक्समध्ये 25 टेस्टिंग किट्स असतात. सर्वप्रथम आम्हाला याचं काय असतं, आम्हाला सर्वप्रथम बॉक्स आला की आम्हाला पहिले याची एक्सपायरी चेक करावं लागते. जसं याची आहे 11/9/2022. पहिले तेच आमचं ॲड्रेस तसं आहे, पहिले आलं की पहिले एक्सपायरी वगैरे चेक करायचं. एक्सपायरी झालं की मग जसं याला आपण टिअर केला त्याच्या आतमध्ये मग असतात, याच्या आतमध्ये हे असतात टेस्टिंग हे सामान असतो बघा. हां, किटचं सामान हे असते स्टिक, त्याच्याने स्वॅब घेतो, स्वॅब स्टिक म्हणतात याला. आणि हे असते किट, जे ही आहे ना ही, याची आम्हाला एक्सपायरी बघायला लागते. पण हिचं पण तेच आहे 11/9/2022. ओके. मग ही टिअर करायची, इथं ठेवायचं. आणि आम्ही कसं आहे सुरुवात आम्ही करतो नंबर वाईज. ठेवून द्या इथं. नोंदणी करताना ज्या नंबरने आम्ही नोंदणी केली आम्ही तसं ऑर्डर नसताना तिथं लाईनमध्ये उभं ठेवतो, तसंच त्याला लाईनशीर पाठवतो वरती. आणि याच्यामध्ये असतो हे असे ट्यूब,
याला म्हणतात बफर सोल्युशनच्या वरती आम्ही तोच नंबर देतो. जर 17 नंबरचा असेल माणूस किंवा बाई, 17 नंबरचा इथं आम्ही घेणार नाही, तोच आम्ही 17च्या याच्यामध्ये टाकणार. जसं आता यांनी इकडे आण जवळ, जसं आता यांनी 2 नंबरचा सॅम्पल आणला आहे आणि सॅम्पलचं कसं आहे, सॅम्पल त्यांनी घेतलं, सॅम्पल घेऊन झाल्यावर हे जो असते बफर सोल्युशन याच्यावरचं हे असं काढावं लागतो लेबल. असं त्यांनी काढलं की आपल्याला ते स्टिक याच्यामध्ये टाकावं लागतं आणि ठेवावं लागतं 10 सेकंड आणि असं फिरवावं लागतं. आणि ते स्टिक फिरवताना आपल्याला हे प्रेस करून ठेवावं लागतं, त्याचे पार्टिकल्स त्याच्यामध्ये सोल्युशनमध्ये डीप झाले पाहिजे. तसं ते तसं डीप झालं, मग हे वरतून नोझल लावलं की आता 2 नंबर आहे, 2 नंबर आपण टाकणार 2 नंबरच्या याच्या. हे का डिलिव्हरी किट सारखं सेम आहे? सेम तसा 15 मिनिटामध्ये यांचा रिझल्ट. प्रेग्नन्सी की चेक करायची जी किट असते सेम त्या पद्धतीचं दिसतंय मला ते. हो. 4 नंबर. आणि असं आहे की इथं टाकल्यावर आम्हाला कोणाकोणाचं स्ट्रॉंगवाले लवकर येतात किंवा कोणाकोणाचा तो 5 ते 10 मिनिटात, तर आम्हाला टाईम दिला 15 मिनिट तयार होता तास. इथं सी आहे, सुरुवातीला टाईम सांगा. अर्धा तास झाला की मग ह्या होतात डिस्कार्ड. पण पॉझिटिव्हवाले येऊन जातात लवकरच, एक तर सुरुवातीला येतील किंवा बस 5-10 मिनिटामध्ये त्यांचं माहीत पडून जातो आम्हाला. सी आणि टी काय नोटिफाय करते या ठिकाणी? सी म्हणजे आहे कंट्रोल लाईन. तसं आपण इथं टाकलं ड्रॉप आपलं ते पार्टिकल, तर ते सी पर्यंत गेलंच पाहिजे, म्हणजे सीवर ती लाईन असं आलंच पाहिजे मार्क. सीवर जिथे हां सीवर कंट्रोल लाईन आहे, सीवर म्हणजे आलं की समजा की आपली टेस्ट ही व्हॅलिड झाली, म्हणजे आपण इथून टाकलं आणि हा जो टी आहे ना, टी म्हणजे असे टेस्ट लाईन, याच्यावर जर असेल तर तो असतो पॉझिटिव्ह. म्हणजे सी ही सगळ्यांसाठी सी सगळ्यांची आलीच पाहिजे. सी जर नाही आली, समजा की एक तर किट खराब आहे किंवा आपलं सॅम्पल बरोबर घेण्यात नाही आला, त्यांचा आम्ही मग डबल करतो किट, का त्यांचा आम्ही तसं सॅम्पल डबल घेतो. जर सी लाईन हे आली नाही तर म्हणजे आपण इथपासून सॅम्पल टाकलं ना आणि टी वर त्यांचं ते असते असे खाली असते ना, काय चिप सारखं राहते, टी वरून तो सॅम्पल पास झाल्यावर जेव्हा सी पास करतो तेव्हा समजा की आपली व्हॅलिड झाली टेस्ट. ओके. 1 नंबर कोण आहे? एक टाकलं होतं पहिले. तर बघा जसं आता हा दिसतंय बघा पॉझिटिव्ह, हा पेशंट पॉझिटिव्ह आहे. हां, कारण टीवर बघा तुम्हाला दिसतं एक स्लाईड लाईन. ओके. म्हणजे ही सी सगळ्यांसाठी कॉमन असेल, सी लाईन सगळ्यांसाठी कॉमन असेल, टी वर आता स्लाईड थोडंसं नंबर पाहायचा असतो ना, नंबरनुसार टाकायचं असतं. मला वाटतं हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांना हे समजलेलं असेल. अँटीजेन ॲक्च्युली काय एकदम सोपी प्रोसिजर आहे. ओके, ही महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद सर. आपल्या या नाही आम्हाला तेच आहे ना की बस जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचतात, लोकांच्या मनातली भीती थोडी दूर होऊन जाते. बरोबर. काही लोक जे आहेत अजून आपल्याला असं वाटतं की फक्त काहीचे जे मरण पावलेले आहेत, मृत झालेले आहेत, ते फक्त काही लोकांकडे बघितलं असं वाटतं की उशीर झालं होतं तपासण्याला नाही का, किंवा कसं आहे ते भीतीमुळे लोक मग तपासायला पाहत नाही, बस आपल्या गोळ्या खात बसतात फार्मसीमधून किंवा असं, आणि तेव्हा टेस्टिंगला होते लेट. मग जेव्हा एकदम होते जास्त तेव्हा मग त्यांना माहीत पडते. मग अशा वेळेस काय होतं, पॉझिटिव्ह आलं की जसं आता कोणी असेल नॉन कोविड पेशंट किंवा साधा पेशंट, तर त्यासाठी 50 दवाखाने ओपन आहे, पण पॉझिटिव्हवर मग सगळे कोणी घ्यायला पाहत नाही मग त्याच्या पेशंटला, त्यांच्यामुळे त्यांना पुन्हा डिले होते अजून मेडिकल सुविधा भेटण्यास. बरोबर. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे की पेशंटला जर तुम्हाला सिम्पटम्स जाणवत असतील, ताप आला असेल, खोकला आला असेल, श्वास घ्यायला त्रास असेल, तर तुम्ही अँटीजेन करा, RT-PCR करा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युली काय करायचं आहे आपल्याला, आपण ज्या ठिकाणी पहिल्या रूममध्ये ज्यावेळी गेलो होतो त्या ठिकाणी नागाळे मॅडम बसलेल्या होत्या, खरकाटे मॅडमसुद्धा बसलेल्या होत्या. त्यांनी सांगितलं आपल्याला की जर तुम्हाला सिम्पटम्स असेल तर तुम्ही या ठिकाणी टेस्ट करा. टेस्ट एकदम सोपी आहे आणि भीतीचं काही वातावरण नाही.
मी पहिले सांगितलं की अंदमान निकोबारमधल्या जेल नाही आहे, ही एक हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये आज विद्यार्थी राहिले असते. जर शाळा कॉलेज सुरू झाले असतं तर या ठिकाणी चळवळीचं केंद्र राहिलं असतं. मात्र शाळा कॉलेज बंद असल्यामुळे या ठिकाणी आज कोरोना केअर सेंटर म्हणून हे स्थापित झालेलं आहे. आणि सर डॉक्टर झलके या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध झाले. त्यांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी डॉक्टर झलके सरांचा मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद सर.